छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की. महाराष्ट्राचे कुलस्वामी आहे तुझा भवानी. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्व शांतीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर, भगवान महावीर, श्री संत सेना महाराज यांना माझा मानाचा मुजरा. मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकनेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ, म्हैसाळच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रश्मीदेवी शिंदे, उपस्थित सर्व मान्यवर. सुरेश भाऊनी काय केलं आणि काय नाही केलं आता मी तुम्हाला काय सांगायची आवश्यकता नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगते की सुरेश भाऊनी काय काय केले. सुरेश भाऊनी म्हैसाळच्या विकासामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये अत्यंत अमूलभूत असा परिवर्तनाचा विसार घेतलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून कामकाज सुरू केलं. म्हैसाळच्या विकास कामाची महत्वाची जर कामं सांगायची असतील तर कुटवाड रस्ता, कनवाड रस्ता, शेडबा रस्त्याचं काम चालू झाले, अकिवटी मयाचं काम सुरू होतंय, देवल कॉलनीतले अंतर्गत रस्ते, मुजवार प्लॉट मधले अंतर्गत रस्ते, शिवाजीनगर मधले अंतर्गत रस्ते, आंबेडकर मधले अंतर्गत रस्ते, दलित वस्ती मधले अंतर्गत रस्ते, हा चौक सुशोभीकरण, हायमस लाईट, बिरोबा देवाचं मंदिर, अशा अनेक विविध कामातून सुरेश भाऊंनी आपल्या विकास कामाचा वसायचं म्हैसाळमध्ये ठसवलाय. म्हैसाळला आवश्यक असणारी जी पेयजल योजना आवश्यक होती पाणी पुरवठ्याची, त्या पाणी पुरवठ्याच्या पेयजल योजनेसाठी भाऊंच्या आम्ही बरेच पाठीमागे लागलेलो होतो आणि भाऊंनी त्या म्हैसाळच्या पेयजल योजनेसाठी 3 कोटी रुपये मंजूर केले. ते काम आता सुरू आहे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं, म्हैसाळच्या नदीमधून, कृष्णा नदीमधून पाणी सांगोल्याला जात होतं, परंतु म्हैसाळच्या पंचकृषीमध्ये म्हैसाळच्या पूर्व भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हतं. हा विषय आम्ही भाऊंच्या लक्षात आणून दिला. बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती म्हैसाळच्या की सुतारकीचं माळ असेल, धुमाळकोडी असेल, शेडबा रस्ता असेल, माळेवाडी असेल, विजयनगर असेल, येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हतं. प्रत्येक वेळेला उन्हाळ्याला की उन्हाळ्याला आम्ही भाऊंच्या पाठीमागे लागायचो आणि भाऊ वड्याला पाणी सोडायचे आणि आपल्याला पाण्याची गरज भागली जायची. परंतु या वेळेला आम्ही भाऊंना असं सांगितलं की भाऊ काहीतरी याच्यातून फिक्स असा तोडगा काढा. कारखान्याची जी धडपड नाही ती बंद आहे आणि ती धडपड जर सुरू होणार नसेल तर माझ्या शेतकऱ्याचा हाल होणार आहे, म्हैसाळच्या शेतकऱ्याचा हाल होणार आहे. आणि भाऊने तो आम्ही सांगितलेला मुद्दा भाऊंना पटला. भाऊने डीपीडीसी मध्ये ठराव घेतला आणि तो फडणवीस साहेबांच्याकडे कॅबिनेटमध्ये मांडला आणि फडणवीस साहेबांच्याकडून जवळपास 370 कोटीची स्कीम मंजूर करून घेतली. आणि आज म्हैसाळच्या पूर्व भागामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना जे पाण्यापासून वंचित होते, ज्यांची शेती पडीक होती, त्या शेतीला कृष्णा नदीतून त्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचं काम जर कोण केलं असेल तर नामदार डॉक्टर सुरेश भाऊ. अशा सर्वसामान्य शेतकऱ्याचा, सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य नागरिकाचा विचार करणारा नेता कोण असेल तर नामदार डॉक्टर सुरेश भाऊ. त्यानंतर बरेच शेतकरी म्हणाले की आता आमच्या बांधापर्यंत पाणी आले पण लाईट बिलचं काय, तर भाऊने हा सुद्धा मुद्दा कॅबिनेटमध्ये सांगितला आणि 2029 पर्यंत भाऊंच्या, फडणवीस साहेबांच्या, अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना लाईट बिल मुक्त करण्याची भूमिका महायुतीने घेतली. एवढंच नाही तरी जी कॅनलची स्कीम आहे त्या कॅनलच्या स्कीमच्या पाणीचं लाईट बिल येऊन या दृष्टिकोनातून सुरेश भाऊने एक निर्णय घेतला आणि म्हैसाळचं ताकर योजना सोलारवर घेण्याची भूमिका सुरेश भाऊने मांडली, त्याची सुद्धा मंजुरी झाली. म्हणजे म्हैसाळच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणारा, म्हैसाळच्या शेतकऱ्यांना लाईट बिलापासून मुक्ती देणारा, म्हैसाळचाच नव्हे तर मिरज विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना लाईट बिलापासून मुक्ती देणारा आणि जे शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्यासाठी धडपडणारा नेता कोण असेल तर सुरेश भाऊ. मित्रांनो, आता पावसाळ्यातल्या छत्रीसारखे अनेक नेते येतील
आणि तुम्हाला जातीपातीमध्ये विभागण्याचं काम करतील, मराठा दलित करतील, ब्राह्मण मुस्लिम करतील, अनेक बारा बोलुतेदारांना तोडण्याची भूमिका घेतील. पण माझ्या मित्रांनो, तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 18 पगड जाती गेली 1700 आणि 1800 वर्षापासून एकोप्यानं राहत आहेत. आणि सगळे जे एकोप्यानं राहत आहेत ते फक्त हिंदुत्वाच्या दाग्यानं बांधलेले आहेत. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोळी, साई, माळी, तेली, वडर, ब्राह्मण, रामोशी, मुसलमान, धनगर, लिंगायत, जैन अशा अनेक जाती जमाती जर कशानं बांधले असतील तर ते फक्त हिंदुत्वाच्या धाग्यानं बांधलेले आहेत. आणि हिंदुस्थानचं जे हिंदुत्व आहे ते सर्व समाजांना, सर्व 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाणार आहे. आणि अशा हिंदुत्वाचा वसा जपून सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी धडपडणारा नेता कोण असेल तर सुरेश भाऊ. मित्रांनो, हे विरोधक आता टीका करतायत की लाडकी बहिणीला 1500 रुपये दिले म्हणून काय मोठं काम केलं का? गेली 70 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करतायत. 2.5 वर्ष यांची सत्ता होती. आणि जेव्हा महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याची भूमिका घेतली, कामगारांना 5000 रुपये दिवायला सानुग्रह अनुदान देण्याची भूमिका घेतली, कामगारांच्या शिष्यवृत्ती देण्याची भूमिका घेतली, तेव्हा हे कोर्टात गेले. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरे गट हे कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये स्टे मागितला त्यांनी या योजनेला. आणि हेच आता सांगतायत की आम्ही आल्यानंतर 3000 देतो. लबाडाचा अवतार जेवल्याशिवाय खरं नाही. त्यामुळे तुम्हाला भूलथाप मारतील. परंतु तुम्ही बघताय गेली 15 वर्ष महिषाच्या जनतेसाठी काम करणारा नेता कोण असेल तर ते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ. महिषाच्या लोकांचे ऑपरेशन्स असतील, महिषाच्या लोकांमध्ये जर वैयक्तिक काही अडचणी आल्या असतील, आज महिषाच्या लोकांच्या मध्ये अनेक अडचणी आल्या, अपघात झाल्या, परंतु त्या अपघाताला दुसऱ्या दिवशी त्याच्या इथं हजर राहून त्याला आर्थिक मदत मिळवून देण्याची भूमिका कोण घेतली असतील तर सुरेश भाऊंनी. त्यामुळं माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आम्ही जर तुमचं काम प्रामाणिकपणे गेले 15 वर्ष करताना जर तुम्हाला दिसत नसेल तर मी तुमची माफी मागतो. परंतु तुम्ही विचार करा, गेली 15 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही महिषाची सेवा करण्याची सातत्याने प्रयत्न करतोय. कोणतीही अडचण असू दे ते सोडवण्यासाठी सुरेश भाऊंचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सातत्याने सेवा करण्याची भूमिका मांडतोय. आणि या सेवाचं फळ देण्याची आता काम जबाबदारी तुमची आहे. आम्ही जर तुमची खरोखर सेवा केली असेल, आम्ही जर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा राहिलो असेल तर आज मित्रांनो, मी तुम्हाला जोईपासून भेट मागतो की सुरेश भाऊला महिषामध्ये विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्यावं आणि मिरज विधानसभामध्ये एक उच्चांकी रेकॉर्ड महिषानं करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. वक्ते भरपूर आहेत, वेळ कमी आहे, त्यामुळे मी माझं भाषण थोडक्यात आवडत घेतो आणि आपल्याला विनंती करतो, ना यान हे काही राष्ट्रकेवरी नमाव सुरेश भाऊ आद्र गोरगरिबांदैत्र मनशा नमाव सुरेश भाऊ आद्र ಎಲ್ಲರೂ ನಾಯಕರಾವ್ ದೈತ್ರಗೋಳ ಮನುಷ್ಯ ಸುರೇಶ್ ಬಾಬು ಆದ್ರ ನಮಾವ ಮನುಷ್ಯ ದಗ್ಧ ಮನುಷ್ಯ ಬರೋ 20 ತಾರೀಕ 3 ನಂಬರ್ ಬಟನ್ दाबसी नम सुरेश भाऊ विजय माडरे एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मल्हार. आम्हाला स्वतंत्र वेगळं आरक्षण द्यावं, 50% मर्यादा ओलांडली तर काय हरकत नाही. देशामध्ये असं बऱ्याच ठिकाणी ओलांडलेले आहे आणि स्वतंत्र आरक्षण देऊन ओबीसी मधला प्रवर्ग निर्माण करून आरक्षण अशा प्रकारची मराठा महासंघाची मागणी. या सरकारनं त्यातनंच एक प्रयोग म्हणून 52%च्या वर वेगळं आता 10% आरक्षण दिलेलं आहे. ते एसीबीसीच्या धर्तीवरचं आरक्षण आहे आणि या आरक्षणामुळे सुद्धा आता तुम्हाला एसीबीसीचे जे फायदे आहेत ते सगळे मिळत आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षण या आरक्षणामुळे महाराष्ट्रातनं रद्द झालं, परंतु केंद्र सरकारमध्ये ते आरक्षण चालतं. आता तुम्हाला या ठिकाणी 3 आरक्षण आपण घेऊ शकतो. ओपन मध्ये तर तुम्ही जाऊ शकता, ज्यांचे कुणबी दाखले निघाले ते ओबीसी मधनं आरक्षण घेऊ शकतात आणि जे ओपन मध्ये मराठा समाज आहे ज्यांचे कुणबी दाखले निघत नाहीत हे एसीबीसी आता जे गव्हर्नमेंटने दिले याच्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. असं असताना विनाकारण गैरसमज निर्माण करून आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा संभ्रम निर्माण केला जातो.
मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की या सरकारनं मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केला आणि याच्या आधीच्या सरकारनं काय केलं. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, मनोजदादा जरांगेंचा जो लढा तीव्र झाला आणि अलीकडच्या काळामध्ये 1,65,000 रुपये 1,65,000 कुणबी दाखले निघाले आणि 2000 म्हणजे 1960 पासून ते आज अखेर म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा होईपर्यंत फक्त 2063 म्हणजे 2000च कुणबी दाखले निघाले होते आणि आत्ता दाखले निघाले 1,65,000 म्हणजे आता टोटल संख्या झाली 1,67,000. मग हे इतके दाखले कुणबी निघाले आणि हे कुणबी दाखले निघाल्यामुळे ज्यांचे दाखले निघाले तो समाज ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये गेला आणि त्याला ओबीसीचे लाभ सर्व मिळायला लागले. हे काम कुणी केलं? हे दाखले शोधायचं काम कुणी केलं? याला सरकारी यंत्रणा कुणी लावली? दाखले पूर्वी काढायचं म्हटलं तर गेलं तर त्यांचं ते दप्तर इतकं धोडीनं मागलेलं असायचं की तुम्ही ते काढूच शकत नव्हता. आणि आता सरकारनं स्वतःची यंत्रणा लावली, तहसीलदार लावले कामाला, सगळा स्टाफ त्यांचा लावला आणि 1,65,000 दाखले निघाले. यामुळे मराठा समाजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला. यानंतर एसीबीसी पूर्वीचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणामधून चांगले क्लास 2 ऑफिसर 3700 नियुक्त झालेले होते आणि या आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे त्यांच्या नोकरीवर सुद्धा कदा आलेले होते, त्यांना हजर करून घेत नव्हते. परंतु ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आणि त्यांच्या साथीला देवेंद्र फडणवीस होते, तर या दोघांनी हा सुद्धा बहुसंख्य जो 3700 लोकांचा प्रश्न होता तर अधिसंख्य पदं निर्माण केली आणि तो कायदा पास करून या 3700 लोकांना सुद्धा न्याय दिला आणि त्यांच्या नोकऱ्या आता निर्विघ्नपणे पार पडत आहेत. हे सुद्धा काम या शासनानंच केलेलं आहे. तुम्हाला अजून एक सांगतो की हा आरक्षणाचा आणि नोकरीचा जो प्रश्न होता ते नोकरी ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला मिळेल, परंतु मराठा समाजातले विद्यार्थी तरुण तरुणी स्वतःच्या पायावर उभा राहावेत म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना झालेली होती. परंतु ते मंडळ इतकं सक्षम नव्हतं आणि आजच्या घटकेला त्या महामंडळाला इतका निधी दिलेला या शासनानं की आत्ता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त उद्योजक तयार झालेले आहेत. 15 लाखापासून 25 लाख आणि 50 लाख अशी त्या महामंडळाची कर्ज योजना आहे. गट कर्ज असेल तर 50 लाखापर्यंत तुम्ही घेता येतं, वैयक्तिक कर्ज आहे ते 15 लाखापर्यंत आहे. त्याला व्याज नाही आहे, व्याज तुम्ही सध्या भरायचं आहे आणि 3-3 महिन्याने व्याजाचा परतावा तुमच्या खात्यावर येतो. म्हणजे हे तुम्हाला बिनव्याजी बिन तारणी दिलेलं कर्ज याच शासनाने केलेलं आहे. पूर्वी महामंडळ होतं, परंतु ते महामंडळाचं काय काम असायचं? आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये एखादा जर उमेदवार कोण नाराज झाला तर त्याला सांगायचं की तुम्हाला महामंडळ देतो, लाल दिव्याची गाडी देतो. त्या गाडीला पण किंमत नव्हती आणि त्या महामंडळाला ऑफिसही नव्हतं, अशी तरा होती. परंतु आता महाराष्ट्रामध्ये 9,401 कोटी रुपये या महामंडळाच्या मार्फत निधीचं वाटप झालेलं आहे आणि 943 कोटी रुपये व्याजाचा परतावा मराठा समाजाच्या खात्यावर जमा झालेला आहे. या आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 638 कोटी रुपयेचं वाटप झालंय आणि 63 कोटी मराठा समाजाला जो व्याजाचा परतावा आहे तो त्यांच्या खात्यावर जमा झालाय. म्हणजे 63 कोटी रुपये सांगली जिल्ह्यात लोकांचा फायदा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 943. यानंतर पंजाबराव देशमुख वसतिगृह काढलं. निर्वाह भत्ता पूर्वी कमी होता, आता 38,000 रुपये मिळतो ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये 51 आणि महानगरामध्ये 60 अशा प्रकारचा भत्ता तुम्हाला दिला जातो. सारथीसारखी अत्यंत चांगली संस्था याच शासनाने स्थापन केली, याच्यापूर्वी नव्हती सारथी. त्याच्यासाठी 700-750 कोटी रुपये खर्च झाले आणि सारथीमध्ये शिक्षण घेऊन आता मराठा समाजातली मुलं UPSC आणि MPSC करतायत. दिल्लीला सुद्धा राहायची त्यांची सोय आहे. दिल्लीला तुम्हाला अभ्यास करायचा असेल, जेवणाची व्यवस्था असेल तर या संस्थेमार्फत केली जाते. त्याचं उपकेंद्र सुद्धा आता कोल्हापूरला होतंय आणि त्याचा सुद्धा लाभ आपल्या या भागातल्या लोकांना होणार आहे. याचबरोबर मी तुम्हाला मित्रांनो अनेक गोष्टी सांगतो. सांगलीमध्ये सुद्धा 2 हॉस्टेल चालू झाली होती आपल्या या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी. तर ती हॉस्टेल 3.5 वर्षे चालली आणि त्यानंतर हे सरकार गेल्यानंतर ती हॉस्टेल सुद्धा बंद पडली. त्यावेळेला आम्ही भाऊंच्याकडे जाऊन सारखा पाठपुरावा करत होतो की भाऊ ही हॉस्टेल आता बंद पडली, आता पुन्हा काय करायचं? भाऊ म्हटले आमचं सरकार येईल त्यावेळी मी पुन्हा प्रयत्न करतो. तर आता भाऊ तुमचं सरकार आहे, आता पुन्हा तुम्ही आमदार होणार, मंत्री होणार, तर पहिल्यांदा सगळ्यात काय करायचं असेल तर सांगलीमधले सुशेष हॉस्टेल तुम्ही चालू करायचे आहेत. आणि ही हॉस्टेल पूर्वीची भाऊ तुम्ही 3.5 वर्ष चालवली, ही इथल्या लोकांना माहीत नसेल.
तर त्यावेळेला ह्या हॉस्टेलसाठी शासनाचा 1 रुपया निधी मिळाला नाही आणि त्या हॉस्टेलचं भाडं फक्त मराठा समाजातल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी भाऊनी स्वतःच्या खिशातनं भरलं. ते भाडं म्हणजे 1,70,000 रुपये प्रत्येक महिन्याला भाडं होतं. असं 3.5 वर्षे हे भाडं भाऊनी भरलेलं आहे फक्त मराठा समाजातले विद्यार्थी शिकून स्वतःच्या पायावर उभा राहावेत या दृष्टीने. या सर्व घटना मी तुम्हाला का सांगतोय की मी तुम्हाला बोललो 44 वर्षाच्या कालावधीमध्ये 34 वर्षात कुणीच काही केलं नाही या समाजासाठी आणि आता जे केलेलं हे फक्त 10 वर्षातलं लेखाजोखा मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. असं चांगलं काम करणाऱ्या सरकारच्या मागे थांबायचं, भाऊंच्या मागे थांबायचं काय नाही याचा निर्णय सर्वस्वी तुम्ही घ्या. किंवा मी असं तुम्हाला आव्हान करेन अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत की येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही कमळाच्या समोरील बटनावर चिन्हासमोरचं बटन दाबा आणि भाऊंना प्रचंड मताने विजयी करावं एवढं मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. महायुतीचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित तुमच्या आमचे लाडके या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार माननीय सुरेशभाऊ खाडे साहेब आणि सर्व व्यासपीठ समोर उपस्थित सर्व म्हैसाळकर. आज मी बऱ्याच वर्षांना आता तुमच्या समोर इथं आहे. तर सुरेशभाऊ खाडे साहेबांनी जो विकास इथे केलेला आहे तो तुमच्या समोर आहे. त्याबद्दल बोलायला इथं बऱ्याच वक्त्यांनी इथं बोललेले आहेत. पण एकच सांगतो की सुरेशभाऊ खाडे हे असे व्यक्तिमत्व आहे की जे सर्व समावेशक आहे. जातीपातीचं राजकारणात न पडता, धार्मिक वादात न पडता पूर्ण मिरज मतदारसंघाला सुरेशभाऊ खाडे यांनी एक बांधून ठेवलेलं आहे. बरेच लोक येतील, आताच बोलले तसं ओबीसी मराठा असं वेगवेगळे विषय मांडतील, पण तसं न करता आपण तो विचार न घेता सुरेशभाऊ खाडेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं आहे. कारण का या मिरज विधानसभा मतदारसंघाला सुरेशभाऊंच्या रूपानं एक पालकमंत्री लाभला. आजपर्यंत या मिरज विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पालकमंत्री हा या मिरज विधानसभा मतदारसंघाला मिळाला नाही. असे सुरेशभाऊ खाडे आपल्या तुमच्या आमच्या समोर आहेत आणि भविष्यातले आता निवडणूक झाल्यानंतर सुद्धा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेच असतील. त्यामुळे तुम्ही आम्ही सुरेशभाऊंना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. 3 नंबरचं बटन दाबायचं आहे आणि पुढं तुम्ही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने वाटचाल करायचं आहे. जास्त काय बोलत नाही, पण भविष्यात सुरेशभाऊंनी जर का चान्स दिलाच तर मग माझ्या भावना पूर्णपणे तीव्रपणे मांडतो. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद राष्ट्र. सर्व कार्यकर्ते, म्हैसाळवासी, सर्व सज्जन गणमान्य आणि मातृवृंद, खरोखरच हा एक भाग्याचा दिन म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. बाबा वाक्यम प्रमाणम म्हणजे पूर्वीची रोड आहे, आता ती सीमा ओलांडलेली आहे. प्रत्येक नागरिक सुज्ञ झालेला आहे, कोणीही अडाणी राहिलेला नाहीये. अर्थतः इथेपर्यंत अभ्यास करून कार्याचा आढावा घेऊन निर्णय घेणारी मंडळी म्हणजे म्हैसाळवासी होय. आतापर्यंतचा लेखाजोखा जर आपण सर्वांनी ऐकलाच आहात. आतापर्यंत सरकारने पाहिलं, कार्यभागे पाहिला, कोणी किती काय केलं हे मी सांगायची गरज नाहीये. समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणतात. काही नसल्यापेक्षा काहीतरी आहे यात सर्वांचं समाधान आहे, यात प्रेमाला देखील शंका नाहीये. खरोखरच 20 वर्षापूर्वीचा असणारा म्हैसाळ आणि आजचं म्हैसाळ याचा जर आपण थोडस तुलनात्मक अभ्यास केला
तर खरंच भाऊंच्या माध्यमातून आम्हाला कर्मयोगी लावले असं म्हणतं अतिशयोक्ती होणार नाही. जाती कुल गोत्र न पाहे शंकर, भक्तांचा माहेर स्वामी माझा. जिथं जगाचा मालकच जाती गोत्र मालक नाही, तिथं तुम्ही आम्ही कोण मानणार आहे? हे राजकारण फक्त जातीवर आणि धर्मावर चालत नाहीये, लक्षात घ्या. कारण आपला हिंदू धर्माचा एक महत्वाचा मंत्र आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवे. जगातला कोणीही दुःखी असू नये, सगळ्यांच्या घरामध्ये चुली पेटल्या पाहिजेत, सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य भविष्य देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते भाजपाच्या माध्यमातून भाऊनी केलं, हे सांगायला अभिमान वाटतोय. आणि म्हणून मला एक सांगायचं आहे, त्याची उतराई अथवा ऋणातून मुक्त होण्यासाठी हा एक सर्वांना गोल्डन चान्स लाभलेला आहे. म्हणून 20 तारखेला कोणताही विचार न करता आपण सर्वांनी 3 नंबरच्या कमळावर बटन दाबायचं आणि भावना भरघोस मताधिक्याने निवडून आणायचं आहे. आपल्या सर्वांचं हे आद्य कर्तव्य आहे. आपल्या म्हैसाळ नगरीच्या सरपंच आदरणीय शिंदे मॅडम, त्याच पद्धतीने दादा शिंदे सरकार, बंडू पाटील असतील गावातील, महाराजजी इथं आवर्जून उपस्थित आहेत, धनंजय कुलकर्णी आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत दुसरे म्हैसाळकर, आणि गावातले सगळे ज्येष्ठ नागरिक, सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सगळे बंधुतुल्य मित्र. कामाच्या बाबतीत आपण विधानसभेत जिथं जिथं जाल, ग्रामीण असेल शहर असेल, सगळ्या ठिकाणी आपल्याला भाऊंच्या कामाचा लेखाजोखा त्या त्या गावातील त्या त्या शहरातील लोक मांडत आहेत. मी सगळ्यात प्रथम आपल्या म्हैसाळकरांना धन्यवाद देतो की बंडूदादा घर एकत्र असल्यामुळे गैरसमज आधी झाले असतील, पण शेवटी आपण भाऊंच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि डोक्यात आपण घेऊन सगळ्यांनी गट तट विसरून भाऊंना म्हैसाळ गावातून उच्चांकी मताने निवडून द्यायच्या या भावनेनं आपण सगळे एकत्र आलात, त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून समाधान आहे. गावच्या विकासासाठी आपण एकत्र राहिले पाहिजे, या गावच्या विकासाची नांदी असते आणि आज उत्तम उदाहरण म्हणजे म्हैसाळकरांनी दिलेलं आहे. गावच्या पातळीवर राजकारण करत असताना विविध विषय स्थानिक पातळीवर असतात, पण विधानसभेचा आमदार निवडत असताना आपल्या गावाला भरपूर निधी मिळावा या भावनेतनं आपण सगळे एकत्र आलात. भाऊंची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे की हा माणूस काम करत असताना समोर येणारा माणूस तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गटाचा या विचार न करता येणारा माणूस आपल्याकडे अपेक्षेने येतो, काम करण्याच्या भावनेने येतो. आणि आजपर्यंत 15 वर्ष भाऊनी तेच जपलंय की येणाऱ्या माणसाचं समाधान झालं पाहिजे, त्याचं काम झालं पाहिजे, ही भावना या माणसाची असते. म्हैसाळ सारख्या गावामध्ये आज जैन समाज असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, कुठल्याही समाजाचा विचार केला तर त्या सगळ्या समाजाला फंड देण्याचं काम भाऊनी केलेलं आहे. आज इथला युवक वर्ग एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, इथं सामोरे जात असताना त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकं देणं, म्हैसाळातल्या ग्रंथालयाला पुस्तकं देणं, म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून भाऊ काम करत असतात. आणि त्यामुळे म्हैसाळकरांकडून आमची अपेक्षा आहे की यावेळी सरकार सर्वे बघितल्यानंतर भाऊ निवडून येतील तर का महाराष्ट्रामध्ये एकमेव सेफ सीट म्हणून ही भाऊंकडे बघितली जाते. पण 15 वर्ष या माणसानं जर निस्वार्थपणे आपल्यासाठी काम केलं असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मताने भाऊंना निवडून द्यायचं आहे. आणि त्यामध्ये म्हैसाळचा ग्रामीण भागामध्ये जे लीड मोजलं जाईल ते म्हैसाळ गाव असावा असं आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. खरं तर कामं अनेक झाली. या ग्रामीण भागातलं इथलं केंद्र असेल, दवाखाना असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आज काम करतंय, ते भाऊंच्या रूपानं काम करतंय. पण मला आवर्जून एक उल्लेख करावा लागेल की आपल्या ग्रामीण भागातली लोक असतील, मिरज शहरातली सामान्य असतील, गरीब असतील,
ते ज्या ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलला जाती असतील, आपल्याला मागच्या वेळीचं सिव्हिल हॉस्पिटल आणि चालूचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला फरक निश्चित जाणवला असेल. आज विशेष बाब म्हणजे मला सांगावं वाटते की सरकार महाराष्ट्रामध्ये एकमेव आपले मंत्री असे आहेत की डीपीडीसीचा फंड ज्या ज्या मंत्र्यांना पालकमंत्र्यांना मिळतो ते पालकमंत्री फक्त आपल्या मतदारसंघातला फक्त रस्ते ड्रेनेज एवढ्यासाठीच खर्च करतात. पण भाऊनी मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन आपण रस्ते ड्रेनेज पाणी गटार याच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेची सेवा केली पाहिजे या भावनेतनं 26 कोटी रुपयाचं डीपीडीसी मधनं MRI मशीन सिव्हिलला बसवलं. आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे की एखाद्या पालकमंत्र्यांनी आपल्या भागातल्या सिव्हिल हॉस्पिटलला MRI मशीन बसवलेलं असेल. त्याचा फायदा एवढा होतोय की गरीब माणसाला ज्या ज्या वेळी खासगी हॉस्पिटलमध्ये MRI करायचा असेल तर 8 ते 10 हजार रुपये त्यांना मोजा. पण त्याच MRI तेच क्वालिटीचं. मी कालच आम्ही मेटे डॉक्टरांच्या घरी वाढदिवसाची व्हिजिट द्यायला गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की भाऊ म्हणले महाराष्ट्रामध्ये कुठंच मशीन नाही, खासगी हॉस्पिटलमध्ये पण मशीन नाही, असल्या पद्धतीचं MRI मशीन आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसवलंय. जे MRI बाहेर 8 ते 10 हजार रुपयाला होतं त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त 1000 ते 1500 रुपयाला होतं. आणि तेवढंच नाही तर जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांना ते MRI फ्री आहे. म्हणजे एवढा गोर गरिबांचा विचार करून काम करणारा आपला नेता आहे. आज मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिला प्रसूतिगृहाचं 200 बेडचं हॉस्पिटल भाऊ उभा करतायत मिरज शहरात. तेही गरिबांसाठी होतंय. म्हणजे तळागाळातल्या माणसाचा विचार करून काम करणारा हा माणूस आहे. आज आपण मिरज शहरामध्ये फिरत असताना मिरज शहरातनं अनेक एसटीला प्रवास करतायत. तुम्ही मिरज शहरात गेल्यानंतर तिथं जे ग्रामीण भागाला कनेक्ट असणारं एसटी स्टँड आहे, आज पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एसटी स्टँड हे मिरज शहरात होते जे ग्रामीण भागातला कनेक्टेड आहे. म्हणजे सगळ्या बाजूने विकास करण्याचं ध्येय भाऊनी घेतलेलं आहे. भाऊनी पुढच्या पंचवार्षिक मध्ये पण एक चांगलं विजन ठेवलं युवकांसाठी. जे युवक MPSC UPSC असतील विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जात आहेत त्यांच्यासाठी प्रमुख गावामध्ये अभ्यासिका तयार करणं, पोलीस भरतीसाठी जे पोरं प्रयत्न करतायत त्यांना त्या गावामध्ये ट्रॅक निर्माण करणं, या सगळ्या चांगल्या सोयी करण्याचं काम भाऊ करतायत. याच्या पलीकडे जाऊन नुसतं राजकारणातनं आपण कामं केली म्हणून झालं नाही. आपण समाजाचं काहीतरी दायित्व लागतो या भावनेतनं एक खाडे कुटुंब काम करते. तुम्हाला नक्की उदाहरण माहिती असतील की एखाद्याच्या घरात मयत झाली तर एक कुटुंब मदत करतं, एखाद्याच्या घरात मुलगी शिकणार असेल ती गरीब असेल तर त्यांना मदत करतं, एखाद्याच्या घरात काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील त्याची परिस्थिती नसेल तर त्याला मदत करतं. तेवढंच नव्हे तर वारकरी कुटुंबात जन्मलेलं हे सगळं मोठं झालेलं कुटुंब आहे. आणि भावना मनात ठेवून आज मावशी म्हैसाळसारख्या गावात आल्या असतील, अनेक महिलांना देवदर्शन घडवलं असेल. या सगळ्यांची भावना एवढी असते की जे आपल्याला भोगता येतं ते तळागाळातल्या सामान्य माणसालाही भोगता आलं पाहिजे. म्हणजे ही मोठी भावना घेऊन हे लोक काम करतायत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती करायला आलोय की जेवढ्या मोठ्या संख्येत आपण इथं मतदान कराल तेवढंच भविष्य काळात भाऊंना तेवढ्याच चांगल्या दर्जाचं मंत्रिपद मिळू शकतं. आणि ज्यावेळी मोठ्या दर्जाचं मंत्रिपद कुठलंही असलं, कामगार खातं राजकीय क्षेत्रात काम करणारं नाही, महाराष्ट्रातलं कामगार खातं माहित नव्हतं, पण भाऊ ज्यावेळी कामगार खातं झालं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 10 लाख लोकांना भांडी देण्याचं काम केलं. कामगार लोकांना आपल्या ह्याच्यात मोठी संख्या आहे. लाडकी बहीण योजनेसारखं आपल्या विधानसभेमध्ये 1.25 लाख महिलांना त्याचा लाभ मिळाला. म्हणजे जे जे शासनाच्या योजना येतील त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम भाऊ आपल्या इथं करतायत. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहातच. खरं तर म्हैसाळ गावे जरी जे उपस्थित नाहीत भाऊ ते पण तुम्हाला कायम मदत करतात. आमची भावना आहे बंडू पाटील की येणाऱ्या 4 दिवसात ते पण मदत करतील आणि गावात विरोधकाचं बूथच लागणार नाही या अपेक्षेने आम्ही म्हैसाळात आलोय. आणि तीच निकाल तोच विजय 23 तारखेला दिसावा ते आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक वेळी असंच होतं की 2-3 मिनिटं मिळतात बोलायला. 10 वाजता कॅमेरा लागलेले आहेत तेव्हा 10 वाजता ते बंद करायचं. बर आज जास्त काय बोलण्यासारखं नाही. आपल्याला सगळं 15 वर्षाचा इतिहास माहिती आहे. आम्ही लाडकी बहीण एक
फक्त बहिणी आहेत वाटतात, थोड्या आहेत गेल्या सगळ्या. लाडक्या बहिणीसाठी आम्ही 1500 रुपये दिले. काय प्रचार झाला, हे बंद होईल, डुप्लिकेट आहे, काय आहे, असं आहे तसं आहे, उर्दू फुल हल्ला गुल्ला केला, पोटात गेली, त्या गोष्टी आणायचा प्रयत्न केला. एका मातेनं त्याला असं बोलताना ती म्हणली, काय त्यांच्या पोटात काय गोळा उठला होता का, आमची स्कीम बंद करायला निघाले होते. आणि आज आनंदाची गोष्ट आहे की ह्या म्हैसाळमधून 3624 इतक्या लाडक्या बहिणीच्या लाभ घेणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी इथे उपलब्ध झालेल्या. निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी डिक्लेअर केले की आपलं शासन आलं तर आम्ही 1500 रुपयेचा आम्ही 2100 रुपये करू, म्हणजे वर्षाला 25,000 रुपये त्यांना मिळतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण एक लाभ दिला. हे लाडक्या बहिणी झालं, लाडक्या भावाचं पण काय झालं पाहिजे ना. लाडक्या भावाला पण 4000 दिले आम्ही दिवाळीच्या अगोदर. आले का नाही 4000? 4000 केंद्राचे 2, महाराष्ट्राचे 2 आले. आणि त्याचबरोबर दुसरं एक गिफ्ट दिलं की शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP मोटरीचं बिल आम्ही माफ केलं. आणि हे बिल माफ आम्ही 29 सालापर्यंत GR काढला. 29 सालापर्यंत हे तुम्हाला बिल माफ होईल. त्यामुळं आपल्या मोटर काय एवढ्या मोठ्या नसतात, 20च्या किंवा त्याच्या मोठ्या नसतात मोटर, आपल्या 3च्या असेल, 5च्या असेल, जास्त मोठं शेतकरी असेल तरी 7चे असेल. पण हे बिल सगळं आम्ही आता माफ केलं. मागलं काय असेल तुमचं 20,000, 10,000 ते पण माफ, आणि पुढं बिल माफ करून आता 0 बिल तुम्हाला याची व्यवस्था आता आम्ही याच्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर जसं 2100 रुपये करणार आहे लाडक्या बहिणीचं, तसं आपलं शासन आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे. हे तर डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्या अगोदर कधी टाळी वाजली नाही, आता टाळी वाजली. आणि हे दोन्ही गोष्टी 2100 रुपये करायचं आणि कर्जमाफी करायचं हे माझं नाही आहे. हे मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विचार करून आपल्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण मांडलेलं आहे. जसं आपलं शासन आहे त्या जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. आज मराठा समाजाचं मगाशी देसाई साहेबांनी मराठा समाजाबद्दल सांगितलं, बरंच सांगितलं. आम्ही पण त्यामध्ये योगदान दिलेलं होतं. इथे आपण पहिलं मराठा समाज भवन आपण म्हैसाळला बांधलं. त्याचं मला वाटतं वॉल कंपाऊंडचं काम आता काम चालू, त्यालाही आपण पैसे दिले. मालगाव ते काम पूर्ण झालं. मिरजला आम्ही 55 लाख रुपये पायाभरणीचा कार्यक्रम केला. आरग इथे 30 लाख रुपये दिलं. वेळेत इथे 50 लाख रुपये दिले. आणि मराठा समाजासाठी आम्ही भवन 5 बांधायची ठरली आणि 5 साठी पैसे दिले, त्याची उद्घाटन करत आहे. मला वाटत नाही कुठल्या मतदारसंघात एवढी 5 भवन कुठल्या आमदारांना बांधली असतील म्हणाले, तर आपण ती बांधली. म्हैसाळ योजना आपल्याला म्हैसाळची काही जरुरी पडत नाहीये, पण म्हैसाळ गावाची नावाची योजना आहे. त्यामुळं बाकीच्या भागात तर म्हैसाळचं पाणी येईल. पण मी म्हैसाळ चालू केलं, म्हैसाळ स्कीम जी चालू केली जानेवारी 2023ला, अजून म्हैसाळ चालू आहे. 1.5 वर्ष, 2.25 वर्ष म्हैसाळ चालू ठेवला आम्ही. जत, कवठे मंकाळ, आटपाडी, खानापूर, सांगोला, मंगळवेढा आणि आपला मिरज भाग, तासगाव भाग, त्या भागात पाणी टंचाई होऊ नये. दुष्काळासारखं वातावरण तयार झालं होतं, त्याला तोंड द्यायला पाहिजे आपण ही म्हैसाळ चालू केली. आणि आतापर्यंत ही म्हैसाळ चालू आपण ठेवलेले हा इतिहास आहे. आणि हे पाणी देत असताना आम्ही त्याचं पैसे आकारणी केली नाही, पाणीपट्टी आकारणी केली नाही. आम्ही 1.5 वर्ष 2 वर्षाचं चाललेलं आहे. फुकट पाणी आम्ही तुम्हाला दिलं. आम्ही मंडळाकडून 24 कोटी काढले आणि MSCBला भरले, पण ही स्कीम आम्ही थांबवली नाही आणि ती स्कीम आम्ही चालू करायचा प्रयत्न केला. पण ही स्कीम चालली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना बुडदन बसलं नाही पाहिजे. त्यासाठी 16 पॅनलवर आम्ही ही स्कीम घ्यायचा आम्ही प्रपोजल तयार केलं. दादानी मागल्या बजेटमध्ये 1580 कोटी रुपये त्याला सँक्शन केले. एका जापनीज कंपनीवर MOU झाला आणि कॉन्ट्रॅक्ट झालं. आज संघ, जत मधलं संघ गाव आहे, तिथं 200 किलोवॅटचं आज काम सोलारचं चालू झालेलं आहे. आपण ते बघू शकता. जर ही स्कीम सोलारवर आली तर बिलाचा प्रश्नच वाटतो. बिलच नाहीये आणि बिल नसल्या कारणानं निश्चित ही स्कीम 12 महिने आपण चालू करण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यासाठी जवळजवळ आपल्याला 2 वर्ष आजची लागतील असा अंदाज आहे. त्यासाठी आपण काम करत आहोत. आपल्या गावासाठी जवळजवळ मी सांगतो की 15 वर्षामध्ये 56 कोटी 25,45,000 रुपये मी तुम्हाला दिले विकासाच्या कामाला. त्यामधले 2 वर्ष आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर त्यातले 56 मधले 36 कोटी 96 लाख रुपये ह्या 2 वर्षात तुम्हाला मी दिले. त्यासाठी पूर संरक्षण भिंतीसाठी आता पूर येऊ नये गावात, त्यासाठी आपण
4,55,00,000 आपण मंजूर केले, त्याचे काम चालू होईल. तर ह्या सगळ्या पैशाचा विकास आपल्या गावामध्ये आणला. माझं एकच मत आहे, विकासाला मत द्या आणि येत्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबा आणि मला परत सेवा करायची संधी उपलब्ध करून द्या. एवढंच मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो होतो. आपण ती द्या संधी उपलब्ध करून आणि कमळाचं बटन 20 तारखेला दाबून आपण इथं उच्चांक मतदान करून आम्हाला परत विधानसभेमध्ये पाठवा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. टाइम संपले त्यामुळे माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.